हे बघा सकाळ सकाळ यांच्यावर फाईन मारलाय. आता माणगावला पोचलोय. अशी गर्दी ट्रॅफिक चालू झालं की आपोआप समजून जायचं माणगाव मध्ये पोचलेलो आहे. एकदा इकडचा एक प्लॅन करते या गांधार पारी लेणीचं. आपण पावसाळ्यात हा प्लॅन करू, खूप भारी वाटेल. 500 तर 2 वाटत 900 देते, पैसे कमी करून देते. धन्यवाद. तर आपले कापून वगैरे झालेत. नेक्स्ट टाइम आलात की यांना भेट द्या. हे चांगले कापतात. किशाला हाताचा सिक्का बम नाही बनवायचा आहे. इकडे बघा. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा प्लॅन झालाय दापोलीला जायचा. दापोलीला यासाठी की एकतर 1-2 दिवस एन्जॉय करायसाठी फिरायसाठी चाललोय आणि दुसरं म्हणजे सुवंदनचं आज मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. तर त्यासाठीच चाललोय. म्हणजे दोन्ही कामं एकाच दिवशी होणार आहेत. लास्ट टाइम आपण एका रिसॉर्टला गेलेलो तर जहेजच्या, तर त्याच रिसॉर्टला पुन्हा चाललोय आणि तिथे 2 दिवस आपला स्टे असणार आहे, एन्जॉय करणार आहे. सुवंदन पण तिथेच असणार आहे आणि ऑलरेडी तो दापोलीला पण ऑलरेडी तो पोलादपूरला आहे. मग तसाच पहिला पोलादपूरला जाणार, त्याच्या इथे गाडी लावणार सुवंदनच्या इथे आणि त्यानंतर त्याच्या 4 व्हीलरमधून आम्ही दापोलीला निघणार आहे. ही जर्नी पोलादपूरपर्यंत असणार आहे आपल्या बाईक राईडची. आणि एक 6:15 आपला प्रवास चालू झालेला. तर 4 तासात आपला पोचायचा प्रयत्न असेल. पोचू आपण 4 तासामध्ये जर थांबलो नाही तर. आता काय प्रणाली बरोबर नाही मागे, नाही तर तिला नाश्ता विष्टा करेपर्यंत ते वाचतात तसं पण. तर आणि पेट्रोल पण तसं पण फुल केले रात्रीच मी. तर काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. पेट्रोल एवढ्या पेट्रोलमध्ये ती गाडी जाणार आपली तिथपर्यंत पोलादपूरपर्यंत. 8:15, 9:15, 11:15, 11:15च्या आसपास आपण पोचायचा प्रयत्न करू. 11:15 म्हणजे जास्तीत जास्त 15 मिनटं लेट होऊ शकतं. तर बघूया. जर मला वाटते पेट्रोल संपलं एकदम लेवललाच पोचलं तर म्हणजे त्याचे 15 मिनटं एक्स्ट्रा होतील. जर मला मध्ये झोप यायला लागली तर ते एखादा एनर्जी ड्रिंक पिऊ. म्हणजे एक त्याच्यात 15 मिनटं पकडली म्हणजे 11:30 पकडून चला. तरी 11:15पर्यंत पोचायचा प्रयत्न करूया. वाशीच्या ब्रिजवर पोचलो आणि हळूहळू सूर्य आता वरती येईल आणि फुल गरम व्हायला लागेल. गाडी रनिंग असताना एवढं गरम वाटत नाही, कारण आतापर्यंत मी खूप वेळा प्रवास केला आहे. म्हणजे गावावरून रिटर्न पण आलो आहे एवढ्या उन्हामध्ये. कारण जेव्हा रनिंग गाडी असते ना एवढं असं वाटत नाही की ऊन लागतंय म्हणून. तर थांबलात एका जागी की फील होणार ऊन खूप लागतंय म्हणून. कळंबोलीला पोचलो आणि इथं मेन अजून एक ट्रॅफिक लागतं. पण आज ट्रॅफिक थोडं कमी आहे. पण इथला सिग्नलला डायरेक्ट निघालो आहे कधी झालंच नाही. सिग्नलला इथलं थांबावंच लागतं. आज पाय खूप दुखत आहेत. काल लेग्स मारलेले, खूप दिवसांनी मारले, त्यामुळे फुल जाम झालेत. चला फायनली मुंबई गोवा हायवेला लागलो आणि बरोबर 1 तासात घरातून निघालेलो आणि 1 तासात बरोबर इथे पोचलो. ते पण ट्रॅफिक न मिळाल्यामुळे. यूट्यूबवर जर व्हिडिओ बघताय तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर बघताय तिकडे फॉलो करा. हे बघा सकाळ सकाळ यांच्यावर फाईन मारलाय. डायरेक्ट मोबाईल त्या डिव्हाइसमध्ये फोटो काढला त्याचा. सगळी धूळ धूळ, धुळीचं साम्राज्य. तर खूप झोप यायला लागली. आहे ग. दुकानातून काहीतरी एनर्जी ड्रिंक घेतो. किती? हा कॅमेरा आहे. हा दुसऱ्यांदा पियालो मी प्रेडिटर. त्या दिवशी मुंबईवरून येताना आणि आता प्रॉपर आहे. आणि 60 रुपयाला काहीतरी येतं. आणि रेडबुल कमीत कमी 120 रुपयाला झालं, डबल प्राईस. रेडबुल पण आधी 60 रुपयाच्या आसपासच येत होतं.
त्यांनी जसं जसं त्याचं डिमांड वाढत चालली तसं त्यांनी प्राईस वाढवत गेले. आता हे पण हळूहळू प्राईस वाढवतील, पण त्यांना कळेल की आपल्या मार्केटमध्ये विकलं जातंय. आता माणगावला पोचलोय. अशी गर्दी ट्रॅफिक चालू झालं की आपोआप समजून जायचं माणगावमध्ये पोचलेलो आहे. माणगावचे कोण असतील तर त्यांनी नक्की कमेंट करा. या बाईला गाडी चालवता येत नाही आहे. तिने 2 वेळा त्याच्या मागच्या माणसाला अचानक ब्रेक दाबला आणि तो कन्फ्यूज झाला. आता मला वाटतं 45 मिनिटं राहिले असतील. तर आता गाडी पोलादपूरला आपल्याला लावायची आणि सुवंदांच्या 4 व्हीलरमधून जायचं आहे. म्हणून नाश्ता नाही करत आहे, कारण 4 व्हीलरमध्ये मला त्रास होतो उलटीचा. थोडा पुढे गेलो की गोळी घेतो उलटीची. त्यातली एक सुलटी बनून गोळी आहे उलटीवरची. मेडिकलमध्ये भेटते, ती इफेक्टिव्ह आहे. मी खूप वेळा ती खाल्लेली आहे. आणि म्हणजे जेव्हा आपण गाडीत बसायच्या एक 15-20 मिनटं अगोदर खाल्लात ना, एकदम ओके. उलटीची सुलटी, उलटी येऊनच देत नाही ते. म्हणजे मला इफेक्ट चांगला पडलाय का. सुलटीचं पण प्रमोशन झालं आपलं फ्रीमध्ये. अजून पाऊस यायला कमीत कमी महिना बाकी आहे. पावसाळ्यात फुल राईड आपल्याला करायचे आहेत. पावसाळ्यात फुल राईड करणार आहे आपण आणि प्रॉपर एकदम ज्या ज्या ठिकाणी जाऊन आलोय ना पुन्हा त्या ठिकाणी जाणार आहे. आणि जेव्हा आता आपण उन्हाळ्यात वगैरे गेलेलो पूर्ण सुखसुखाट होतं आणि आता पुन्हा तेच पावसाळ्यात पुन्हा जाऊ आपण आणि फुल एकदम हिरवगार असेल सगळं आणि थोडा आनंद पण येईल, थोडी मजा येईल. कारण उन्हात जी त्रास होतो ना तो पावसाळ्यात होणार नाही. म्हणजे भिजलो तरी सुकून जातं ते आणि पुन्हा ते ज्या ठिकाणी गेलो ते प्लेस पुन्हा आपण कव्हर करायचे. पावसाळ्यातला तुम्हाला व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे लास्ट टाइम गेलेलो ते वाळणकुंडला गेलेलो, त्यानंतर देवाचा डोंगरला एक गेलेलो, पोलादपूरमध्ये होतं. आणि ह्या व्हिडिओ खूप व्हायरल झालेत आपल्या. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ त्याच्या मी वेगळ्या बनवल्या, लॉंग व्हिडिओच्या एवढे गेले नाहीत. शॉर्ट व्हिडिओचा जो आपला चॅनल आहे आपला इंस्टाग्रामवरती ट्रॅव्हल स्टोरी म्हणून एक 5,000 सबस्क्रायबर झालेत, त्याच्यामध्ये 5,000 फॉलोअर झालेत त्याच्यावरती. त्याच्यावर मी त्याची प्रॉपर शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकली आणि खूप लोकांनी सपोर्ट केला आणि त्याच व्हिडिओवरती 5-6 हजार सबस्क्रायबर आता कंप्लीट झालेले आहेत. देवाच्या डोंगराच्या इथे गेलेलो ना तेव्हा पूर्ण एकदम हे होतं, सुखसुखाट होतं, पूर्ण गवत सुकलेलं. पावसाळ्यात पुन्हा जाऊया आणि फुल एकदम हिरवगार असणार आहे, तेव्हा फुल आनंद भेटेल, तेव्हा फुल मजा येईल व्हिडिओ करायला. त्यानंतर ड्रोन शॉट तुम्हाला बघायला खूप मस्त वाटेल. हा डोंगर बघा पावसाळ्यात काय भारी दिसेल. मी ही शूट करून ठेवतो व्हिडिओ, म्हणजे पावसाळ्यात जेव्हा येऊ ना तेव्हा मस्त असं हिरवागार भेटेल. म्हणजे ट्रान्झिशन इफेक्ट टाकतो याला. शूट करून ठेवले, ट्रान्झिशन इफेक्ट टाकूया पावसाळ्यात. कधी गाडी जर चालवत आहे ना स्पीड एकदम लिमिटमध्ये ठेवा, कारण काय तो स्पीड तुम्हाला कंट्रोल झाला पाहिजे. कारण आत्ताच एक ती बातमी आलेली पुण्यातला का कुठला तरी तो मुलगा होता, तर त्याची काहीतरी 80 लाखाची गाडी, नाही सॉरी 12 लाखाची गाडी होती आणि 70,000चा हेल्मेट होता आणि त्याच्यातही तो ऑफ झाला ॲक्सिडेंट होऊन. कारण त्यांनी स्पीड ओव्हर केलेलं, लिमिटच्या वरती स्पीड होतं आणि त्याला ती कंट्रोल नाही झाली. तर तो लेफ्ट साईडनी जाता जाता अचानक राईटला घुसली त्याची गाडी आणि समोरून येणाऱ्या गाडीला तो ठोकला. कारण तो स्पीड एवढा होता त्याला ते कंट्रोल न होऊन त्याची गाडी डायरेक्ट राईटला गेली आणि समोरच्या गाडीवर ठोकून गेला तो. त्यामुळे एवढे रायडिंग गिअर्स वगैरे सगळं असून पण तो ऑफ झाला. कारण काय, जर स्पीड जास्त होता त्याचा, स्पीड लिमिटमध्ये असता कदाचित वाचला पण असता. त्यामुळे जास्त स्पीडनी गाडी चालवू नका. तुम्हाला कॉन्फिडन्स असला तरी पण लिमिटमध्ये ठेवा तो. कारण एकदा जर जीव गेला तर पूर्ण लाईफ खराब. म्हणजे
पूर्ण तुम्ही तर जाणार, फॅमिलीला तो त्रास, तुमचे EMI पेंडिंग असतील, त्यानंतर तुमच्या मुलं लहान असतील, सगळाच त्रास सहन करावा लागणार आहे. म्हणजे थोडासा लेट झाला तरी चालेल, पण सुखरूप घरी जावा. त्यामुळे मी तर माझा स्पीड कमीत कमी 50 ते 60 एवढंच असतो, 40, 50, 60 याच्यावरच गाडी चालवतो. 60 पण खूप मुश्किलीने असतं माझा, झाला तर 50 पर्यंत. कारण मला काय कुठं घाई जायचं नाही, आणि त्यामुळे मला गावाला जायला 1-1.5 तास तरी लेट होतो प्रत्येक वेळी. कारण आरामात आपला हळूहळू जातो गावी. कारण काय कधी कधी तुम्ही रायडिंग गिअर पण घातलेले असतात तर तुम्ही सुपरमॅन नाही होत. कारण तुमची जरी चुकी नसली तरी समोरच्याची चुकी असते, समोरचा अचानक येऊ शकतो. काय काय अडझवे असतात ते अपोजिट दिशेने गाडी चालवतात, रॉंग साईडने गाडी चालवतात, त्याच्यातही तुमचा जीव जाऊ शकतो, म्हणजे तुमची चुकी नसली तरी. आणि त्या मागे अजून एक व्हिडिओ बघितलेली, एक मुलगा फुल स्पीडमध्ये चाललेला आणि एक टर्न होतं, कुठली व्हिडिओ होती माहीत नाही, इंडियातलीच होती, प्रॉपर कुठली होती माहीत नाही. असं टर्न होतं आणि पुढे एक गाडी उभी होती, म्हणजे ती अपोजिट साईडला होती, म्हणजे रॉंग साईडला गाडी उभी होती. तो स्पीडला जाऊन डायरेक्ट त्या गाडीला ठोकला. त्यामुळे तुमची जरी चुकी नसली तरी समोरच्याची असते, पण स्पीड जर कंट्रोलमध्ये असेल तर जीव वाचू शकतो कदाचित. त्यामुळे मस्त एकदम आरामात जावा, व्यवस्थित जावा, सुखरूप जावा आणि स्पीड नियंत्रणमध्ये ठेवा. म्हणूनच सांगतोय, कॉन्डम लावा पण वेग टाळा. नाही सॉरी, रायडिंग गिअर घाला पण वेग टाळा. हां ओके, हे बरोबर आहे. यस. राहायला चाललंय. ओके, इकडे पोलादपूरला. एकदा इकडचा एक प्लॅन करते, या गांधार पारी लेणीचं. आपण पावसाळ्यात हा प्लॅन करू, खूप भारी वाटेल आहे. पण आता उन्हात एवढं आहे ना, खतरनाक त्रास होईल वर जाईपर्यंत. प्लॅन करू एकदा इकडचं. सुवंदन भेटलंय, समोरच गाडी चाललंय 4 व्हीलर, त्यामध्येच आहे. त्याने CNG वगैरे सगळं फुल केलं आणि आता त्याच्या बिल्डिंगच्या खाली गाडी लावू, ही आपली बर्गमॅन, आणि त्या गाडीने आपल्याला जायचं आहे. आणि मला खूप भूक लागली, एकदम पोटात असं हे झालंय, आग लागले. पण आता काय खाऊ शकत नाही, कारण लगेच आता गाडीत बसायचं आहे. फक्त आता उलटीची गोळी खाल्ली की विषय संपला, डायरेक्ट झोपूनच जातो मी. घरी ठेवूया. चला, हे आले. हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी. मी गाडी तिकडे लावली आणि आता चाललोय आपण दापोलीला. आणि दापोलीवरून तिथं स्टे करून मला वाटते 4 वाजता आपण ते मच्छी वगैरे आणायला जायचं आहे. त्यानंतर मच्छी आणून आपल्याला तिथे हे करायचं आहे, मॅरिनेशन करून तंदुरी बनवायची मच्छीची तंदुरी. पहिल्यांदा आम्ही स्वतः ट्राय करणार आहे. मच्छी तशी स्वस्त भेटली तर आहे ना. स्वस्त घेऊ आपण. तर सगळं वहिनींची शॉपिंग वगैरे चालू आहे, मॅरिनेशनचं सगळं सामान घेण्यासाठी. तोपर्यंत मी उसाचरच पितो, नाही तर जायला 1.5 तासाचं रनिंग आहे. तोपर्यंत पोटात खूप आग पडलेली. वगैरे सगळी झाली, म्हणजे जिथं, कारण ज्या रिसॉर्टला आपण चाललो आहे ना तिथे जवळपास काहीच नाही आहे. सगळे दुकानं खूप लांब आहेत. त्यामुळे सगळं सामान जे काही लागणार होतं मॅरिनेशनचं वगैरे ते इथूनच घेतलं विकत. त्यामुळे आम्हाला जायची गरज नाही. फक्त आता राहिले मासे. तर ते मासे आपल्याला हरणे बीचवरून आपल्याला लिलावातून विकत घ्यायचं आहे. तर लिलावाला पण आपण जाणार आहे आणि आज थोड्या चांगल्या क्वांटिटीमध्ये घेणार आहे मासे. आणि आता पहिले CNG फुल करत आहेत आणि त्यानंतर निघतोय मग, कारण उद्या 1.5 दिवस तिथेच असणार आहे आपण.
आजूबाजूला फिरू शकतो. तर आम्हाला पोचायला अजून 1 तास तरी बाकी आहे, त्यामुळे जाता जाता थोडंसं आम्ही जेवून जातो, म्हणजे पोटाला आधार राहील आणि डायरेक्ट मग तिकडे जाऊन एन्जॉय करूया, कारण अजून टाईम लागणार आहे पोचायला. त्यामुळे इकडे एक हॉटेल भेटलं आम्हाला, शेतकरी धाबा म्हणून, तिकडे जेवून निघतोय. तर हॉटेलला आम्ही सुकट भाकरी घेतली, सुकट भेटली 1 वाटीभर, पापड आलं त्याच्यामध्ये, 2 भाकऱ्या आणि चटणी, आणि ही लाल चटणी. जेवण वगैरे झालं आमचं आणि टेस्ट खूप चांगली होती. आणि 2 भाकऱ्या आल्या होत्या आणि जवळा होता, तर त्याच्या 2 भाकऱ्यामध्येच पोट जाम झालं. अजून आम्हाला भात पण खायचं होतं, पण ते 2 भाकऱ्या खाल्ल्या त्याच्यामध्ये एकदम जाम झालं पोट, आणि लाचची अर्धी भाकरी जात नव्हती, एवढं टाईट झालं ते. त्यामुळे चांगलं जेवण होतं. कधी आलात इकडे व्हिजिट करू शकता तुम्ही. तर मार्केटमधून चिकन वगैरे घेतोय. आता फक्त आपल्याला फिश राहिलेत, फिश घेतलं की सगळं सामान झालं आपलं. मार्केटमधून कलिंगड घेतोय, कलिंगडचा एक रेसिपी ट्राय करायची, आणि त्यानंतर पायनॅपलचा आपल्याला तंदुरीमध्ये तंदूर वगैरे करतात ना बार्बिक्यू नेशनमध्ये, तसं ट्राय करायचं आहे. तर यांनी ट्राय केलेलं आहे ना आधी, बार्बिक्यू नेशनला मस्त लागतं. हां, तर एकदा तसं ट्राय करून बघूया कसं लागतं. घरी रेसिपी करणार होतो पण ते राहून गेले, आज ट्राय करूया. हरणे बीचवर आलोय आता आपण, आणि इथे फिश ऑक्शन चालू आहे. संध्याकाळी 4 वाजता ऑक्शन चालू होतं, आणि किती वाजता बंद होतं माहीत नाही, पण 4 वाजता चालू होतं ते. आणि एकदम मच्छी स्वस्त भेटते. जर तुम्हाला ग्रुप असेल तर तुम्ही क्वांटिटीमध्ये घेऊन जाऊ शकता, आणि प्रत्येकाने कॉन्ट्रो काढला तर ते स्वस्त पण पडेल तुम्हाला. आणि इथे समोर बोटी बघा किती लागलेल्या आहेत, आणि समोरच हरणे किल्ला आहे. इकडे सुक्या मच्छीचा बाजार आहे. हां, तिकडे लिलाव चाललाय. 60,950 ही बोली लागलेली आहे. 60,950 छोटस चॅनल आहे, फोकस स्टोरी म्हणून आहे. 60,950. खापरी पापलेट आहे तिथे. हे पापलेट आहे, हे देऊ. नाही ना, हा कोणता वाटा कसा आहे? हे 1 वाटा 500 तर 2 वाटा 900 देते, पैसे कमी करून देते. नाही सगळी आणि हे देते. पावलेट कसा आहे वाटा? होय, सगळी देते 1000ला, दोन्ही वाटे 500ला वाटा. कोणती आहे ही? हा, टुना आहे नाही? नाही, टुना नाही. टेन्शन कशाला घेते? मोठे प्रॉन्स आहेत आपल्याला, 1000 रुपये बाबीसाठी परफेक्ट आहेत. 1000 रुपये बोलतायत. एक जास्त आहे. हा, मी दिला ते वापस आलो. झालं डन झालं. चला बंद करू लाव. आता यांना पैसे कुठे मारू? धागा काढा, नाही तर हागवण लागायची आम्हाला. हा बघा ह्याच्यात 200 आहे. दिलेत ना तर हागवण नाही लागत. नाही 100च भेटणार. मग तसं नाही ना. 100 रुपये दिलेत मग हागवण लागेल. हागवण आहे का? नाही मी ते गोळ्या आणल्यात त्याच्या. गोळ्या आणल्यात. आणि हा बिझनेस 0 इन्व्हेस्टमेंट आहे, फक्त कापायची स्किल पाहिजे. खूप खूप धन्यवाद. तर आपले कापून वगैरे झालेत. नेक्स्ट टाइम आलात की यांना भेट द्या, हे चांगले कापतात किशाला. खिशाला ना. त्याच तुम्हाला भेटतील आल्या आल्या. हो, सगळ्यात पहिल्या गेटवर त्याच भेटतील. आणि थोडं स्वस्तात कापून दिली. आम्ही जर गेलो असतो कापायला तर थोडा टेन्शन झालं असतं. एकदम हे हात पटापट चालतात यांचे. पण मागच्या वेळी पोपटी वगैरे सगळं केलेलं, खेकडे पकडलेले सगळं इकडेच केलेलं. तर आता पुन्हा आलोय, आज एन्जॉय करूया. यांची ॲनिव्हर्सरी पण आहे. तर प्रॉपर्टीवर पोचलो, फ्रेश वगैरे झालो, आणि इकडे तोपर्यंत तयारी चालू झाली बार्बिक्यूची. प्रॉन्स वगैरे आपलं बघा केवढे, कमीत कमी हे 1.5 किलो आहेत. त्यानंतर इथे चिकन आहे, चिकन 1 किलो आहे. हे फिश, हे मला वाटतं कमीत कमी 1 किलो असतील ना मिक्स. आणि पायनॅपल, त्याचा आपली एक ग्रिल हे करायचं ना, ग्रिल करायचं. ओके, तंदूर. आणि वहिनी सगळ्या करतायत. तर मॅरिनेशनचं काम चालू आहे इथे. आणि तिकडे आम्ही आग पेटून याच्यावरच सगळं आज जेवण बनवायचंय. अबे इसको दार किधर है? अभी चिकन काटा मैंने उधार से.
तो उसके बाद बापरे घुसा दिया क्या थोडासा काय हाताचा सिक्का बॉम्ब नाही बनवायचा आहे. हळू. चला अॅनिव्हर्सरीचा केक रेडी झालेला आहे. वा कॉंग्रॅच्युलेशन दोघांना पण. थँक्यू सो मच. चला घ्या कापायला घ्या. क्लॅप तो करो. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. इकडे बघा. हा, बघ नाही पळाला. तर चला आजची प्रवासाची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि आजची व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे आणि थोडा एन्जॉय पण केलेला आहे. आणि सकाळची व्हिडिओ पण बघायला विसरू नका. उद्या आपण बीचवर वगैरे जाऊ, एन्जॉय करूया. आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. त्यामुळे अजून अशा व्हिडिओ येतीलच आपल्या. चला बाय, गुड नाईट.